राजकारणात सध्या गुलामांचा बाजार. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीत जे झालं त्यावरून शिसारी आली. शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावरून राज ठाकरे यांचं वक्तव्य. आरपार बदललेले राजकारण. कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल. कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांचं सूचक ट्विट. राज ठाकरेंना कल्पना देऊन कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. भाजपकडून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी निर्णय. मनसे नेते राजू पाटलांची स्पष्टोक्ती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा सन्मान राखला जाईल. विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीत साथ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख. त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काही निर्णयांवर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं. बाळा नांदगावकरांची भूमिका. सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष. भारतात परतल्यावर मुंबईत जे करार झाले त्यावर उत्तर देणार. कल्याण डोंबिवलीत शिंदेंची शिवसेना. मनसेच्या युतीवर फडणवीसांचं भाष्य. सोडली पण ते माझ्यासाठी घर सोडणं होतं. मी बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा. बाळासाहेबांना मानत असतील तर मुंबई महापौर पदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. चोरून घेऊन ते शिवसेनेचे मालक होऊ शकत नाही. भास्कर जाधवांचं विधान. आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला. शिंदेंचा पाठिंबा घेण्यात इतके वाईट दिवस आले नाही. भाजप कोणत्याही स्थितीत महापौर पद सोडणार नाही. राऊतांचा निशाणा. तर राऊत मोठे आणि आम्ही छोटे कार्यकर्ते. शिंदेंचा टोला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. शाळेच्या व्हॅन चालकाने संतापजनक कृत्य केल्याचा प्रकार. या प्रकरणी 24,000 दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द. महाड नगर परिषद निवडणुकीत राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर गोगावले पोलिसांसमोर शरण झाले होते.